हॅलो फ्रेंड, झणझणीत रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण जागतिक बिर्याणी दिवसाच्या निमित्ताने आज मस्तपैकी फिश बिर्याणी बनवणार आहोत. तर तुम्ही सुद्धा बिर्याणी लवर असाल तर हा जागतिक बिर्याणी दिवस नक्की सेलिब्रेट करा आणि छान छान बिर्याणी बनवा. मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते. आज आपण बनवतो फिश बिर्याणी. तर आता आपण साहित्य बघूया. आता आपण आळं घेतलंय, 2 इंच आळं आहे, 10-12 पाकळ्या आपण लसणाच्या घेतल्यात, मुठभर कोथिंबीर घेतले, 3 मिरच्या घेतल्यात आणि एक लिंबू आहे. सुका मसाला तुम्हाला दाखवतो. इकडे आपण कोलम तांदूळ वापरला. किती घेतला कोलम तांदूळ? कोलम तांदूळ घेतला 1.5 ग्लास. 1.5 ग्लास आपण कोलम तांदूळ घेतलाय आणि भिजवायला ठेवलाय आपण तो. आणि आपण इथे बाजूला कांदा फ्राय करून घेतोय. कांदा फ्राय होतोय आपला. 3 कांदे आपण कापून घेतले फ्राय करायसाठी. तर आता इथे आपण आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर ह्यांची पहिले पेस्ट बनवून घेऊया. आणि बिर्याणीसाठी आपण ही वाम फिश घेतलंय. फ्रेश असं वामचं फिश घेतलंय. तुम्ही कोणती म्हणजे फिश घेऊ शकता ज्याच्यामध्ये काटे कमी असतील तर तुम्ही ती कुठली पण. आपण वाम फिश घेतले, वाम मध्ये काटे भरपूर असतात, पण आपण मोठी वामची जी फिश असते ना ती घेतले, त्यात जास्त काटे नसतात आणि असले तरी मोठे मोठे काटे असतात जे इझिली रिमूव्ह करता येतात. तर आता आपण ह्याची बिर्याणी बनवणार आहोत. तर फिश स्वच्छ धुवून साफ करून ठेवलेलं आहे. आपण 1 चमचा हळद घेतोय, 1 चमचा आगरी मसाला, 1.5 चमचा घेतोय, 1 चमचा घेतले, अर्धा चमचा काश्मीर मिरची पावडर. काश्मीर मिरची पावडर म्हणजे रेड चिली पावडर, काश्मीरी रेड चिली पावडर आपण 1.5 चमचा घेतला. 1 टीस्पून आपण आगरी मसाला घेतलाय आणि 1 टीस्पून हळद घेतले. आता धणे जिरे पावडर आपल्याला घ्यायचे. जिरा पावडर आहे, आपण जिरा पावडर घेतोय. 1 टीस्पून जिरा पावडर आणि 1 टीस्पून धणा पावडर. 1 टीस्पून धणा पावडर आपण घेतली. आता आपण ना बिर्याणी मसाला पण टाकून घेऊया. आपल्याला मॅरिनेशन तयार करायचे. तर 1 टीस्पून आपण बिर्याणी मसाला घेतलाय. आता मीठ घेतोय आपण. मीठ किती घेतलं? आपल्याला लागेल ना तेवढंच आपण टाकायचं. पाव चमचा घेतला. थोडं आपण मच्छीला लावतो. आपण फिशला तुकडे जे त्याला फिशच्या तुकड्यांना आपण ना सगळं हे लावून घेऊया. ते नंतर लावायचं. पहिला ना आपण थोडं मीठ लावूया फिशच्या तुकड्यांना, मग आतमध्ये जात नाही ना, म्हणून फक्त तेवढं लावून घेऊ. थोडस मीठ पण लावलं. पाव चमचा मीठ आपण फिशला लावूया. आता कुकर मध्ये ना आपण पहिले भात शिजवून घेऊया. पाणी घेऊया 2 ग्लासाच्या वर. तांदूळ तर भिजवून ठेवलेला आहे आपण. तर आता आपण ना ह्याच्यामध्ये तेजपत्ता टाकूया. 2 तेजपत्ता घेतलेत मी. 1 स्टार फूल घेतलंय. 4 छोटे छोटे आहेत इलायच्या म्हणून 4 घेतले. थोडासा दालचिनीचा तुकडा, 5 लवंग, 10-12 काळी मिरी घेतल्यात आणि 1 वेलची, मसाला वेलची घेतले. जराशी खोलून टाकूया आपण. पाण्याला उकळी येऊन देऊया. आता बघा आपलं मस्त आता पाण्याला उकळी यायला स्टार्ट होईल. मीठ पण टाकून घेऊया. 1 टेबल स्पून घेतले मी मीठ. मीठ जरा जास्त घ्यायचं, नाही तर भाताला ना मीठ लागतच नाही. तर मीठ टाकून घेऊया आपण. 1 टेबल स्पून घेतलंय. आता मस्त उकळी आली ना, चांगला उकळी आल्यावरच तांदूळ आपल्याला टाकायचा आहे. मग तो बासमती असो किंवा कोलम. मी इथे कोलम वापरलाय. तुम्हाला बासमती घ्यायचा असेल तर उत्तम, बासमती घ्या. मला कोलमची टेस्ट आवडते म्हणून मी कोलम घेतलाय. इकडे ना मी जे तेल, ज्या तेलात कांदा तळलेला ते तेल ह्याच्यात टाकून घेते थोडस. 1 टीस्पून आपण तेल टाकलं. आता मस्त उकळी आलेली आहे. मग तो छान मोठा एकदम फुलतो. आता बघा छान उकळी आलेली आहे. पाण्याला उकळी छान आलेली आहे. तांदूळ टाकून घेऊया आपण. स्वच्छ धुतलेला तांदूळ आहे, टाकून घेऊया आपण. याच्यात आपण लिंबूचा रस पण टाकणार आहे. लिंबूच्या रसाने पांढरा शुभ्र असा मोकळा शिजतो भात. तर आपण लिंबूचा रस पण टाकणार आहे. आता छान भात शिजू देऊया आपण. तर आता आपण मसाले काढून घेतलेत. तर हे जे मसाले काढलेत ना आपण, ह्याच्यामध्ये आपण ते जे तेल होतं ज्याच्यात कांदा तळलेला, ते तेल थोडस 1 टीस्पून आपण टाकून घेऊया. आता आपण जी ग्रेव्ही वाटली ना
आळ्या लसणाची ती टाकली. आळे लसणाची जी आपण पेस्ट केले ती टाकूया. किती घेऊया? 1 चमचे फक्त ते काढून टाकायचं. पण आपण घेतले पेस्ट. आता याचं मॅरिनेशन करून घेऊ. आता हे छान असं मिश्रण करून घेऊन तुकड्यांना लावून घेऊया. आता तुकड्या घेतल्यात आपण. हे बघा तुकड्या घेतल्यात आपण. आपण ना ह्या तुकड्यांना मगाशी मॅरिनेट जेव्हा करत होतो तेव्हा मीठ आणि लिंबू 2-3 टीस्पून आपण लिंबूचा ज्यूस लावून घेतला. आता छान आपण तुकड्यांना मसाला लावूया. तोपर्यंत आपला भात शिजतोय. आता मस्त बघा मसाला लावून घेतला आपण. 10-15 मिनिटं आपण मॅरिनेट करूया. आता बघा तांदूळ आपला ना 50% आपण शिजवून घेतलाय. बंद करून घेऊया. आता ना आपण जी फिश बिर्याणीसाठी जी ग्रेव्ही बनवणार आहोत ती बनवायला घेऊया आपण. तर आता आपण ग्रेव्हीसाठी ना पहिले तेल टाकून घेऊया. ह्याच्यात कांदा ज्याच्यात तळलेला तेच तेल मी घेते इथे. आणि ना आपण 2 कांदे बारीक चिरून घेतलेत. 2 कांदे आपण बारीक चिरून घेतलेत ते टाकून घेऊया. आणि ना आपण 2 कांदे बारीक चिरून घेतलेत. 2 कांदे आपण बारीक चिरून घेतलेत ते टाकून घेऊया. 2 कांदे चिरून घेतलेले आपण. टोमॅटो पण टाकणार आहे आपण. पहिले कांदे टाकून घेऊया. आता बघा मस्त कांदा आपण फ्राय करून घेतला तेलावर. त्याच्यात टोमॅटो टाकून घेऊया. 2 टोमॅटो आपण बारीक चिरून घेतले. तर आपण जो कांदा तळलेला तो कांदा पण आपण इथे ना 2 टेबलस्पून टाकून घेतला. तळलेला कांदा छान तुकड्यांना मॅरिनेट करून घेऊया तो. आता ना आपला बघा कांदा टोमॅटो मस्त छानपैकी फ्राय झालाय. आपली जी आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट आहे ती टाकूया. आणि छानपैकी ती पण ना अशी फ्राय करून घेऊया. पेस्ट कच्चपणा नाही राहिला पाहिजे तिचं. इथे ना ग्रेव्हीसाठी आपण 1/2 चमचा मीठ टाकून घेऊया. मीठ आपण तुकड्यांना पण लावलं ना तो जरा अंदाजे आपण कमीच टाकलं. जास्त नाही टाकायचं. आता बघा आपण तुकड्यांना मॅरिनेट करून ठेवलंय. कांदा पण लावला. आता तोपर्यंत आपलं इथे वाटण जे आपलं जे प्युरी आपण जी ग्रेव्ही बनवतोय तोपर्यंत आपण जी ग्रेव्ही बनवतोय ती इथे होतीये. गॅसवर ते करतोय आपण. कारण आपला भात झालेला आहे. हे बघा शिजलाय आपला कांदा टोमॅटो. तर मसाले टाकूया आपण. 1.5 चमचा काश्मीर मिरची पावडर. 1 चमचा आगरी मसाला. थोडा 1/2 चमचा आपण हिंग घेतली. इथे आपण 1 टीस्पून बिर्याणी मसाला लावला. बघा मस्त पैकी ना ग्रेव्हीने आपल्या बघा कसं कलर सोडलाय. बघा बाजूला बघा तेल सुटलंय. पूर्ण कलर आलाय रेड मिरचीचा आपल्या. तर आता आपली ते ग्रेव्ही आपण बंद करून घेऊया. साईडला काढून ठेवूया आणि तुकड्या फ्राय करूया. आता आपण तवा ठेवलाय. आपण जे तुकड्यांना मॅरिनेशन साठी ठेवलेल्या होत्या त्या आपण फ्राय करणार आहोत. तर तेल टाकून घेतलं आपण. छान तेल पण गरम झालेलं आहे. आता तुकड्या आपण तळून घेऊया. मस्तपैकी आपण तुकड्या फ्राय करून घेऊया. आता तर आपण त्यांना ना पालते करून घेतल्या तुकड्यांना. दुसरी साईड पण आपण मस्त फ्राय करून घेऊया. आता बघा मस्त फ्राय झालेत आपले. जे फ्राय झालेत ते काढून घेते मी.
आता ना आपण लेअर लावून घेऊया. तर पहिले ना आपली जी ग्रेव्ही तयार झाली ना त्याची लेअर टाकूया. मी ना चालू ठेवला गॅस एकदम स्लो करून. आता आपण ही लेअर लावली ना, आता आपण भात लावून घेऊया. आता आपली भाताची लेअर आपण लावली. आता आपण परत ग्रेव्ही जी आहे ती आपली टाकूया. आता ना थोड्या भातामध्ये मी असं हे टाकलं, टोपात जो राहिलेला ना ग्रेव्ही त्याच्यामध्ये थोडासा भात टाकला आणि तो इथे मिक्स करून टाकला. पुदिन्याची पानं थोडी कापून घेतली, ती टाकून घेऊया आपण. थोडासा तळलेला कांदा, आपला कांदा पण हे करून घेतला आपण. आता फ्राय केलेले जे तुकडे आहेत ते आपण लावून घेऊया. जो काय मसाला पण वाचलेला असेल ना बाजूला तो पण आपण टाकून घेऊया. तळताना जो मसाला राहिलेला असतो तो बघा किती सुंदर दिसतोय. थोडासा मी आता जो भात शिल्लक राहिलाय तो आपण लावून घेऊया. आता आपला भात आपण लावून घेतला. जो कांदा फ्राय केलाय तो टाकून घेऊया. मेन या कांद्याचीच टेस्ट असते. पुदिन्याची पानं, आता आपण ना याच्यावरती डिश देऊया. झाकण देऊन शिजवून घेऊया 15 मिनिटं स्लो गॅसवर. तर आपण इथे ना थोडं थोडं तूप सोडून घेऊया साईडनी. आता आपण झाकून ठेवूया. तर आपली बिर्याणी झालेली आहे. आपण सर्व करूया. मस्तपैकी आपली बिर्याणी आहे. फिशचा तुकडा इथे छानपैकी आपली बिर्याणी झालेली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.